हो हो बाबा, काय नाही, जा तू जा. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज खूप मोठा नाग पकडलाय मी मित्रांनो, आणि त्यालाच मी जंगल भागामध्ये सोडायला आले. खूप म्हणजे खूप मोठा नाग आहे आणि आपण त्याला मुक्त करूयात. तर आता मी त्याला मुक्त करते. तर याला मी कुठे पकडलं आहे, तर एका शिडीवर पकडला आहे. त्याने आवाज सुरू केला आहे. एक ना कन्स्ट्रक्शन साईट चालू होतं आणि त्याच्यावर ना एक शिडी ठेवलेली आहे आणि त्या शिडीवर जाऊन हा बसलेला आणि त्यांना तो दिसला. तर इथे आपला सेफ्टी बॉक्स आहे आणि आता आपण त्याला ओपन करूयात आणि तो जाईल. मला बघून थोडासा त्याचा मूड चेंज झाला आहे. आता बघा, मी त्याला इथे मुक्त करते. हा विषारी साप आहे. हो हो बाबा, काय नाही, जा तू जा 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 जा. कानांची आवाज करतच गेलाय तसं. बघितलं का? आता तुम्ही पण मान्य करणार की नाही, मोठा होता. खरंच खूप मोठा होता. म्हणजे डेली रेस्क्यू करते, पण हा खूप मोठा भेटलेला आणि नागासारखाच रुबाबात जंगलाचा राजा असल्यासारखा तो गेलाय, मुक्त झालाय. सुंदर अशा ठिकाणी मुक्त केलं. आजूबाजूला बघू शकता. हे कोणाची शेती नाही आहे, हे कुठल्याही लोकवस्तीमध्ये मोडत नाही. हे खूप मोठं आणि खूप अशा मोठ्या एकरमध्ये पांगलेलं हे पूर्णपणे घनदाट जंगलाचा एरिया आहे. पावसाळ्यामध्ये तर मी एवढ्या आतमध्ये येत पण नाही. आता थोडंसं सुकलं आहे म्हणून हिंमत करते आणि माझ्यासोबत असते टीममधली मुलं, मी काही एकटी येत नाही. जंगल एरिया आहे आणि दुसरी गोष्ट, बाजूलाच पाण्याचा खूप मोठा सोर्स आहे इथे. म्हणजे त्यांच्यासाठी पाणी, खाणं आणि राहणं ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित आहे. आणि मुख्य म्हणजे यांच्यापासून आता आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. तर कसे होते नागोबा, नक्की सांगा कमेंट करून. धन्यवाद.